हॅलो, हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. इथे नाही का आज मी नवीन रेसिपी ट्राय करते, ते तुम्हाला शेअर करत होते. आणि सर्वप्रथम नाही का इथं मी कॅमेराची सेटिंग करत होते. नाही का थोडंसं कॅमेरा असं म्हणजे हल्ला होता, त्याच्यामुळे नाही का व्यवस्थित येत नव्हतं, म्हणून नाही का थोडं कॅमेरा सेटिंग वगैरे करत होते. ते दिसलंच असेल तुम्हाला नाही का. तर इथं मी आधी नाही का सगळ्या भाज्या कट करून वगैरे सर्व घेतलेलं आहे, जेणेकरून आपला लॉंग व्हिडिओ जास्त लांबू नये म्हणून नाही का सगळं आधीच पूर्वतयारी केलेली होती मी. थोडंसंच काहीतरी लागलं होतं फ्रंट कॅमेऱ्याला, तेच असं बोटाने पुसून काढलेलं आहे. बघू शकतात तुम्ही इथं नाही का मी बीटरूट घेतलेलं आहे. थोडंसं त्याला नाही का असं खिसून घेत आहे, जेणेकरून नाही का म्हणजे ते असं आपलं मोठं मोठं राहणार नाही, कारण की बीटरूट नाही का या सर्व भाज्यामध्ये शिजायला नाही का खूप वेळ घेतो. त्याच्यामुळे नाही का बीटरूट खिसूनच घेतलेला आहे मी. आणि खिसून घेतल्यामुळे काय होतं, त्याचा रंग खूप छान उतरतो. जे आपण तयार करणार आहे भाजी, त्याच्यामध्ये खूप छान रंग उतरतो, दिसायला पण अप्रतिम दिसतं. आणि ते पटकन तेलामध्ये घातल्यावर नाही का शिजून पण जातं पटकन. म्हणजे ज्यात त्याचा कचवटपणा राहतो ना, जो कच्चं ते कचवटपणा राहत नाही आणि छान शिजतो. त्याच्यामुळे नाही का बीटरूट इथं खिसूनच घेते मी खिसूनच घालते. बाकीजण नाही का असं मोठं मोठं चिरून थोडंसं टाकतात भाजीमध्ये शिजवताना, त्याच्यामुळे नाही का ते एवढं व्यवस्थित शिजलं जात नाही. आणि मी सगळ्या भाज्या घातल्यात बघा शिजायला. त्यात आपली ढोबळी घातलेली आहे, आणि बटाटा घातलेला आहे, गाजर घातलेला आहे, फ्लॉवर घातलेला आहे. वाटाणे मात्र मी घातलेले नाही आहे त्याच्यामध्ये. काय होतं माहिती आहे का, वाटाणे शिजून नाही का वस्त्रगाळ होतात, त्याच्यामुळे नाही का त्याच्यात घातलेलं नाही आहे. वाटाण्याला मी वेगळं ठेवणार आहे प्लेटामध्ये, पण त्याच्यामध्ये पाणी घालणार नाही, फक्त भाज्यांमध्ये पाणी घालणार आहे आणि वाटाणे वाफवून घेणार आहे नुसतं. तुम्हाला दिसेल बघा, मी फक्त भाज्या घातलेल्या आहेत आणि वाटाणे साईडला ठेवलेले आहेत. ते प्लेटामध्ये वरून ठेवणार आहे त्याच्यावर. म्हणजे एक प्रकारे ते झाकून व्यवस्थित शिजल्या जातील भाज्या, आणि वाटाणे पण वस्त्रगाळ होणार नाहीत, असं केलेलं आहे मी. ही माझी पद्धत आहे. म्हणजे वाटाणे जास्त असं वस्त्रगाळ होतात, मग ते दाताला लागत नाहीत, ते मजा येत नाही मग खाताना ती भाजी. त्याच्यामुळे मी नाही का वाटाणे वेगळे लावलेले आहेत. बघू शकतात तुम्ही आपले वाटाणे हिरवे वाटाणे आहेत, त्याच्यामुळे जास्त काही भाज्या शिजवून घेणार नाही आहे मी. फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे, जास्त शिजवून घेणार नाही. बाकी नंतर मग नाही का आपण मॅशरने किंवा आपल्या जी रवी असते ना, त्याने आपण व्यवस्थित असं त्याला हे करून घ्यायचं आहे, भाज्यांना मॅश करून घ्यायचं आहे. इथे नाही का माझ्याकडे थोडंसं बीटरूट जास्त झालेलं आहे. ॲक्च्युली मी अर्धा बीट टाकायला पाहिजे होता, पण पूर्ण टाकलेला आहे. काही हरकत नाही. जास्त रंग आला आहे डार्क, थोडासा असा म्हणजे लाईट रंग पाहिजे होता, पण डार्क रंग झालेला आहे मी तयार केलेल्या भाजीचा, तुम्हाला दिसेलच. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच असेल नाही का, भाज्या वगैरे तयारी कट करून ठेवलेली होते वगैरे. काय काय केलेलं आहे, मेनू पण ठेवला होता तिथे. तर बनवत आहे मी पावभाजी. त्याच्यासाठी बघू शकतात मी पूर्ण बीटरूट किसून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवत आहे किसून झालेलं आहे म्हणून. माझं सर्व काम आवरलेलं होतं. आता इथे कांदे घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत, आणि 1 ते 2 टोमॅटो घेणार आहे. पिकलेले टोमॅटो नव्हते माझ्याकडे जास्त पिकलेले, जरा म्हणजे जास्त पिकलेले नव्हते, असे लालसर एकदम लाल, गडद लाल असे मध्यम लाल आकाराचे, मध्यम होते लाल, त्याच्यामुळे मग तेच यूज केलेले आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही. मी 2 टमाटे काढलेले आहेत, पण 2 घातलेले नाही आहेत ते अख्खे. 1 घातलेला आहे आणि त्यातला अर्धा घातलेला आहे, म्हणजे अर्धा जास्त झाला असता, त्याच्यामुळे मग अर्धा घातला नाही आहे तो. इकडे भाज्या छान शिजून होतील तोपर्यंत नाही का इथे मी नाही का टमॅटो आणि कांदा चॉप करून घेते, बारीक कट करून घेते. इथे माझी दूध गरम करून ठेवलेलं होतं, तेच साईडला ठेवत होते. एक दुधाचं पातेलं फ्रीजमध्ये ठेवते आणि एक वरच ठेवते, कारण की एक रात्रीचं दूध होतं आणि एक आता सकाळचं दूध आहे, त्याच्यामुळे नाही का ते गरम केलेलं आहे, तर व्यवस्थित ठेवून देते जागेवर. कालचा गाजरच्या हलव्याचा ब्लॉग कसा आवडला का तुम्हाला, प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघू शकतात माझ्या सगळ्या भाज्या शिजून झालेल्या आहेत. बीटरूट किसून झालेलं आहे, कांदा आणि टमॅटो चॉप करून झालेला आहे. आणि टमॅटोला मी काय करणार आहे माहिती आहे, मिक्सरमधून बारीक त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. माझ्याकडे मॅशर नाही म्हणून मी आधी गिलासाने मॅश करत होते सर्व भाज्या, पण लक्षात आलं अरे आपल्याकडे रवी तर आहे ना, मग रवीने केलेलं आहे, खूप छान झालेलं आहे.
बघू शकतात तुम्ही. आता इथे मी नाही का ते प्लेटामध्ये लसूण ठेवलं होतं सोलून. लसूण आणि अद्रक घेणार आहे. लसूण आणि अद्रकाची पेस्ट करणार आहे छान अशी. 4 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं नाही का असं मी तूप टाकलेलं आहे, जेणेकरून फ्लेवर टेस्ट वाढेल म्हणून नाही का टाकलेला आहे. आणि थोडंसं माझ्याकडे कढीपत्ता होता, पण तो वाळलेला होता, तो टाकलेला आहे 5-6 पानं, जास्त टाकलेला नाही आहे. आणि कांदा टाकलेला आहे. कांदा असा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतणार आहे. त्याच्यामध्ये नंतर आपण जे अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे ना, अशी ती भरपूर अशी अद्रक लसणाची पेस्ट टाकून देणार आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान असा स्मेल येत आहे, पण ते व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. खूप छान अशी म्हणजे स्मेल होत होती, छान होती, म्हणजे सुगंध येत होता फोडणीचा मस्त. पावभाजीच्या गाड्यावर वगैरे गेल्यावर कसं अद्रक लसणाचा कांद्याचा वगैरे छान सुगंध येतो, तसा सुगंध येत होता. असं वाटत होतं खरंच आपण पावभाजी बनवत आहे ढाबा स्टाईल. आणि ह्याच्यामध्ये नाही का बघा पेस्ट केलेले टमॅटो टाकलेले आहे, प्युरी टाकलेली आहे, टमॅटो प्युरी टाकलेली आहे. त्यांना छान असं परतून घेते आहे. बघा हळूहळू त्याला तेल सुटते, मस्त तेल सुटत होतं नाही का त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्येच काय करणार आहे मी, बीटरूट टाकणार आहे. बघू शकतात बीटरूटमुळे किती छान असा रंग आलेला आहे त्याला. आणि छान असं परतून परतून घेणार आहे, म्हणजे जोपर्यंत त्याला पण असं म्हणजे तेल वगैरे सुटत नाही तोपर्यंत असं छान परतून परतून घेणार आहे. इथे नाही का थोडंसं खाली कढईला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे नाही का थोडंसं सारखं हलवत राहावं लागतं. जे आपण बीटरूट वगैरे टाकतो ना, ते सारखं हलवत राहावं लागतं. आणि याच्यामध्येच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि आपला जो पावभाजी मसाला आहे ना, तो टाकून द्यायचा आहे. पावभाजी मसाला मी नाही का 10 रुपयाचा छोटा पॅकेट आणलं होतं, तो पूर्ण टाकून दिलेला आहे अख्खा. आणि 1.5 चमचा टाकलेला आहे लाल तिखट, कारण की माझी मुलं पण खाणार होती ना, पण त्यांनी खाल्लं नाही. त्यांना म्हणजे ते नवीनच वाटलं ना आज तो जो प्रकार आहे तो. आणि तो वाफाळलेले जे होते ना आपले वाटाणे, ते टाकलेले आहेत आणि सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत. छान असं मिक्स करून घेणार आहे. बघू शकतात मी हा थोडंसं स्पीडमध्ये वाढवलेला आहे, पण मला नाही का करायला 10 ते 15 मिनटं लागले होते पावभाजी. बघू शकता तुम्ही आपल्या पावभाजीला किती ऑर्गॅनिक कलर आलेला आहे, छान असा जसा पाहिजे तसा कलर आलेला आहे. थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ह्याच्यात. थोडंसं नाही का टेक्स्चर घट्ट होतं, त्याच्यामुळे नाही का साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम पाण्याचाच वापर करणार आहे. गरम पाण्याचा वापर करून नाही का जे भांडे भरलेले होते आपले भाजीने वगैरे स्मॅश केलेले, परत मिक्सरचं भांडं वगैरे, तेच चांगलं स्वच्छ धुवून म्हणजे धुवून नाही का त्याला तो विसळू टाकलेला आहे त्याच्यामध्ये. बघू शकतात रंग किती भारी आलेला आहे. खूप छान वाटत होतं नाही का ते बघून नाही का. पहिल्यांदाच अशा माझ्या पावभाजीला असा रंग आलेला आहे. त्याच्या आधी कधी मी टाकत नव्हते बीटरूट, फक्त गाजर टाकायची एखाद्या वेळेस, पण बीटरूट नव्हते टाकत. टाकला तरी पण ते अगदी नाही का असं चिरून भाज्यासोबत टाकायचे, शिजवायचे. पण ते शिजवल्यामुळे नाही का त्या बीटरूटचा रंग उडून जायचा, पण रंग नाही यायचा भाजीला. पण हे पहिल्यांदा ट्राय केलेलं आहे, किसून नाही का थोडंसं असं शिजवून घेतलं. त्याच्यामुळे काय झालं की रंग पण छान आला, त्याचा कचवटपणा पण दूर झाला. आणि असं म्हणजे चवीला पण आपल्याला म्हणजे लागणार नाही की आपण बीटरूट खातोय असं पावभाजीमध्ये, असं लागणार नाही. आणि ते पाव आणले होते ते दाखवते तुम्हाला. आणि ते झालेली आहे आपली भाजी छान अशी मस्त. याच्यामध्ये जी वरून कोथिंबीर टाकली होती ना, ती थोडीशी मिक्स करून घेतलेली आहे आतमध्ये. आणि थोडंसं शिजवून घेणार आहे, थोडंसं म्हणजे 1-2 मिनटं शिजवून घेणार आहे. आणि नंतर गरमागरम सर्व करणार आहे. तुम्हाला सर्व केल्यानंतर ताटलीत पण दाखवेन. किती छान टेक्स्चर झालेलं आहे भाजीला. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मस्त मीडियम झालेली आहे. मग पावभाजीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा. ही बघा पावभाजी सर्व केलेली आहे. कशी वाटली पावभाजी, रंग वगैरे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.